नव्या अभिव्यक्ती। एकदा युगानुयुगांच्या अविश्रांत श्रमांनी थकलेला सूर्य झोपी गेला आणि सुरू झाले गडद अंधाराचे साम्राज्य। पसरला किर्र काळोख चोहीकडे, विसरले सारेच आपापली ओळख, कुणीच कोणाला ओळखेनासे झाले। हाच असावा महानिद्रेचा महानुभव, जिथे झोपते मन, झोपते बुद्धी, झोपते चित्त आणि अहंकारही। दशप्राण आणि साऱ्या इंद्रियांसहित कोणाला काहीच कळेनासे झाले। ठार अज्ञानाचा हा आगळाच अनुभव। कुणी त्यास जगबुडी, महाप्रलय म्हणू लागले, तर कुणी महारात्री, तर कुणी महासमाधी। सदैव जागणाऱ्या विश्वात्म्याची, शिवाची ही महानिद्रा मिटवते साऱ्यांचे श्रम। ह्या प्रगाढ निद्रेत साऱ्यांनाच पडू लागतात स्वप्ने, ज्यात कुणाशीच कुणाचा नसतो ताळमेळ। सारेच घालवत असतात उगाचच वेळ, तळमळत लोळणाऱ्या आळशांसारखे। आणि अचानक येते पहाट आणि सारेच जागे होऊ लागतात। जागतो सूर्य, जागतात ग्रहोपग्रह, चंद्र आणि अगणित नक्षत्रही, आणि सारे म्हणतात जन्माला आली नवसृष्टी, जी देते साऱ्यांनाच नवी दृष्टी। नित्यप्राप्त आनंदाने जगण्याची, नवजात बालकासारखी जी असते प्रचंड जिज्ञासेने भारलेली, कोहम कोहमचा साद घालणारी, आणि प्रकृती माताच देते त्यास उपदेश। सोहम सोहम या साक्षात्कारी प्रत्ययाचा, जो कळत असतो प्रत्येक श्वासाला आणि उच्छ्वासालाही, आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ सांगणारा आत्मसाक्षात्कार, परमात्म्याचा नित्य नवा आविष्कार। प्रकृतीमाताच असते जननी, त्या विश्वनियंत्याची, तुम्हा आम्हा सर्वांची। तिला हे नित्य नमन। सरस्वतीचे नवे स्मरण, सरस्वतीचे नवे स्तवन। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा पूजिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। या ध्यानाचा अर्थ सांगत, रामरक्षेचा उपदेश करीत बुधकौशिकांना झालेला आत्मबोध, आत्मारामाचा, ज्याचा जागर करीत व्यतीत करावयाचे असते जीवन, जे स्वभावतःच निर्मल असते, महातीर्थात न्हाऊन निघालेल्या महामानवासारखे विश्वस्वप्न बघणारे आणि आत्मशक्तीने ते पूर्ण करणारे। श्री ग वैद्य अग्निहोत्री।